काय का नाही पाथरज ग्रामपंचायत मधील लोभिवाडी आदिवासी वाडीत दरवर्षीप्रमाणे 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार लोभिवाडी ग्रामस्थ व तरुण मंडळी यांच्या सहकार्याने केला जात असतो। यावर्षी सुद्धा 2024-25 मध्ये 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। ही परंपरा कायम टिकून ठेवत 5 वर्षे पूर्ण झाले आहेत। लोभिवाडी गावातील तरुण वैयक्तिक वर्गणी काढून 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी शाल, गुलाब, फूल, पेन आणि केक कापून त्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत असतात। दरवर्षी जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले असतात तेवढे विद्यार्थी पास होऊन लोभिवाडी गावासाठी आनंद देणारा क्षण या ठिकाणी निर्माण होत असतो। एक आनंदाची गोष्ट आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी, ज्यामध्ये इंग्लिश मीडियम आणि मराठी माध्यमातील काही विद्यार्थी यामध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत। नमस्कार, आपण या ठिकाणी पाथरज ग्रामपंचायतीतील आदिवासी लोभिवाडी या गावामध्ये यामध्ये एक अनोखा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत असतोय। दरवर्षी हा 5वं वर्ष या ठिकाणी आहे। या 5व्या वर्षामध्ये आपण 10वी आणि 12वी गुणगौरव सोहळा एका आदिवासी वाडीमध्ये लोभिवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम सादर होतोय। दरवर्षी या ठिकाणी 10वी 12वीचा विद्यार्थी जे पास झालेले असतात तर सर्व विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गुणगौरव सोहळा केक कापून त्यांना शुभेच्छा देत असतोय। आज 2025 मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत 10वी आणि 12वीचे त्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करून त्यांचा केक कापून त्यांना पुढील भविष्यासाठी आपण शुभेच्छा देणार आहोत। तर आपण या विद्यार्थ्यांची आपण चर्चा करणार आहोत। हे 10वीचे विद्यार्थी आहेत आणि हे 12वीचे विद्यार्थी आहेत। असे एकूण आमच्या गाववाडीतील 13 विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसले होते। 13 विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत आणि आज त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी गावाच्या वतीने लोभिवाडी गावाच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत। तर आपण पहिले या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। हा नील लोभी हा 10वी मध्ये इंग्लिश मीडियम मध्ये होता। मला सांगा तर किती टक्केवारी पडली तुला? 78. अभ्यास कशा पद्धतीने करत होता तू? झालेला म्हणजे क्लासेस नंतर मग घरी अभ्यास करायचा। आणि तुला घरातला काय सपोर्ट होता का? हो, घरातला खूप सपोर्ट होता। शिक्षकांचा वगैरे? शिक्षकांचा सगळ्यांचा। शाळेचं नाव काय तुझ्या? ऑर्किड ग्लोबल। ओके, आपण आपण या ठिकाणी जाऊया। विलास लोभी हा सुद्धा 10वीला होता। 10वीला किती टक्के पडले तुला? कुठली शाळा? अकॅडमी शाळा। काय कसा अभ्यास करताना काय वाटलं तुला? काय अनुभव म्हणजे अभ्यास करताना काय अडचण आली का तुला? काहीच नाही, चांगला अभ्यास करत होता। ओके, आपण पुढे जाऊया, जास्त वेळ घेत नाही। आपण नाव सांग तुझं। कसा अभ्यास कसा गेला? किती टक्के पडले? अभ्यास करताना काय अडचण नाही आली? घरामध्ये काय सपोर्ट अभ्यासाला? शिक्षकांचा? शिक्षक कोण आहे तुम्हाला? ओके, आपण पुढे जाऊया। नाव सांगितलं कसा अभ्यास करताना काय अडचण आली होती का तुला? आणि आवाज वगैरे शिकवत होते चांगले? शिक्षक तुम्हाला? ठीक आहे, आपण आता जाऊया आपल्या आदिवासी वाडीमधून सर्वात जास्त मार्क पाडलेले, टक्केवारी पाडलेले विद्यार्थिनी प्रणाली पारधी, रवींद्र पारधी यांची मुलगी ही 93.50 असे 93.40 असे टक्केवारी पाडून आमच्या आदिवासी वाडीमध्ये प्रथम आलेली ही विद्यार्थिनी इंग्लिश मीडियम मधून। आपण तिची चर्चा करणार आहोत। तुझं नाव सांग मला। प्रणाली रवींद्र पारधी। अभ्यास करताना काय कसं वाटलं तुला? फर्स्ट टाइम थोडी भीती वाटली कारण की फर्स्ट बोर्ड एक्झामिनेशन होती, बट जमलं। घराचा काय सपोर्ट आणि शिक्षकांचा? घरातल्या आणि शिक्षकांचा खूप चांगला सपोर्ट मिळाला। तरी आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना मला सांगतो कसा अभ्यास करत होती? मी सकाळी 5 वाजता उठायचे आणि स्टडी करायचे आणि रात्री लवकर झोपायचे। तरी पण अभ्यास करताना काय अडचण वगैरे येत होती का? एखादा सिलेबस समजत नसेल विषय? सिलेबस समजला नाही की मी लगेच टीचरांना विचारायचं, त्यामुळे सगळं समजायचं। बाकीच्या विद्यार्थ्याला काय संधी देशील? कसा अभ्यास करायचा मला सांग मध्ये? तू अभ्यास कधी करायची? किती वेळा अभ्यास करायची? आपल्याला आधी किती मार्क्स पडले किंवा
आपल्याला आधी किती कमी मार्क्स पडले ह्याने काही फरक पडत नाही. आपण पुढे मेहनत केली तर आपल्याला नक्कीच यश मिळेल. ओके, म्हणजे सर्वांना आपण अभ्यास करा आणि चांगला यश येऊ ना येऊ, पण आपण अभ्यास करत राहा. आपली प्रयत्न आपण करत राहायचं, म्हणजे खचून न जाता. तर आपण पुढे जाऊया. ही कामगिरी. काही अडचण येत होती का अभ्यास करताना वगैरे काय? अभ्यास करायचं का? आपण पुढे जाऊया. नाव सांग तुझं. किती टक्के पडले? अभ्यास करताना कसा वाटला तुला? घराचं काय सपोर्ट वगैरे तुम्हाला? शिक्षकांचा वगैरे? आपण आता इकडे जाऊया. कॉमर्सवाले आहेत का? दोन्ही कॉमर्स करणार आहोत. तर कॉमर्सचं नाव सांग तुझं पूर्ण नाव. कसं वाटलं अभ्यास करता? शाळा कोणती? शाळेचा अभ्यास. शाळेचं नाव काय? कसं म्हटलं अभ्यास करताना काय अडचण वगैरे? काय अडचण? परफेक्ट आहे. आवाज जरा मोठा. कसा वाटला अभ्यास करताना? काय अडचण वगैरे येत होता? इंग्रजीचा कधी काय घरात सपोर्ट किंवा शिक्षकांचा काही? कसं वाटलं? काय संदेश दिसला बाकीच्यांना? ओके, आपण सर्वांची चर्चा केलेली आहे. सर्वांचं एकच म्हणणं आहे की अभ्यासाकडे लक्ष द्या आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. सर्वांच्या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. कारण लोभिवडी गावामध्ये आतापर्यंत रेकॉर्ड आहे की कुठला विद्यार्थी नापास झालेला नाही आहे. आणि आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवत असतो की विद्यार्थ्यांना कुठेतरी पुढे चालना मिळण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत असतो. आणि त्यांची जी प्रेरणा असेल इतर विद्यार्थीसुद्धा घेतील या हिशोबाने आम्ही दरवर्षी त्यांचा सत्कार करून आम्ही त्यांना पुढे भविष्यासाठी शुभेच्छा देत असतो. धन्यवाद. नमस्कार. आपण या ठिकाणी लोभेवाडी या गावामध्ये आहोत. यामध्ये लोभेवाडीचे ग्रामस्थ आणि तरुण मित्रमंडळ या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपण जे आपल्या गावातील जे विद्यार्थी आहेत ते कशा पद्धतीने पुढे जातील आणि त्यांना आपण काय संदेश द्या. नमस्कार. पहिल्यांदा 10वी आणि 12वीला जे विद्यार्थी पास झाले त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करेल की त्यांनी चांगले मेहनत करून अफाट कष्ट करून चांगले मार्काने ते पास झालेले आहेत. आणि एकच संदेश देईल की त्यांनी चांगला अभ्यास करावं, स्वतःचं करिअर सेट करावं. प्लस पॉईंट त्यांना असं असेल की थोडंसं जर अडचण आली आहे तर गावातील काही चांगली मंडळी पण आहेत म्हणजे शिकलेली वगैरे, तर त्यांचा थोडासा सल्ला घेऊन किंवा वडिलांचा सल्ला घेऊन तशाच मार्गाला तुम्ही जाऊ शकाल. पण त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अभ्यास हा महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही आज अभ्यास केला तर पुढचा पाऊल तुमचं चांगलं असेल. म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही एकदा अपयश आला तर खचून जाऊ नका, पुन्हा उभे राहा, जोशाने तयारी करा आणि एकच सांगेल की चांगली प्रगती करा. बस एवढंच गावातील मुलांना एक चांगला संदेश देईल. कारण आज आम्ही खूप मेहनत केली परंतु आम्हाला कोणाचा सपोर्ट नसल्यामुळे आज आम्ही प्रायव्हेट क्षेत्राकडे वळलो आणि प्रायव्हेट नोकरी करून आम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण बोललो या उत्तम पाटील यांच्याशी एक चांगला सुशिक्षित अभ्यास करूनच आणि यशाची अपयशाची पहिली पायरी असते. खचून न जाता आपण पुन्हा जोराने अभ्यासाला सुरुवात करायची असते. तर आपण आता जाणार आहोत गावाची पोलीस पाटील आमच्या मारुती लोभी, आपण त्याची चर्चा करणार आहोत की आपण विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्या. धन्यवाद. पत्रकार साहेब धन्यवाद. हा कार्यक्रम छोटासा आहे. एक विद्यार्थ्यांना एक
प्रेरणा देण्यासाठी त्यांना एक उत्साह निर्माण व्हावा शिक्षणामध्ये जे त्यांच्या मागं आहेत 9वीचे विद्यार्थी असतील 8वीचे असतील त्यांना सुद्धा असं वाटावं की आमचं सुद्धा कुणीतरी सत्कार करेल आमचं सुद्धा कुणीतरी कौतुक करावं या हेतूने छोटासा कार्यक्रम आहे गावाच्या आमच्या ग्रामीण भागामधला हा खेडेगाव आदिवासी वाडी आहे आणि आदिवासी वाडीतील विद्यार्थी एक त्यांचा कोणी सत्कार करो ना करो पण आमचं एक कर्तव्य आहे आमचे पत्रकार साहेब असतील आमचे भरत पाजे उत्तम पाजे किंवा रघुनाथ पाजे रवींद्र पारधी असे सुशिक्षित तरुण गावातले दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत 5 वर्ष झाले आणि याच्या पुढं पण हा कार्यक्रम आम्ही राबवत राहू विद्यार्थ्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की आपण ज्या प्रकारे अभ्यास केला अभ्यास केला किंवा त्याला टक्केवारी कमी भेटली तर खचून न जाता जेवढी टक्केवारी आहे ती वाढेल कशी 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगेन 12वीला आपण याच्या पुढं कशी टक्केवारी वाढवता येईल हा प्रयत्न करा आत्ताच प्रणाली पारधी चांगली हुशार विद्यार्थी तिची टक्केवारी 93 टक्केवारी तिने तिची ट्रिक सांगितली अभ्यासाची की तिला अडचण आली तर लगेच ती सरांना फोन करायची विचारायची तीच पद्धत शक्यतो इतर विद्यार्थ्यांनी वापरली तर नक्कीच आपल्या टक्केवारीमध्ये अडचणी दूर होतील आणखीन जर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना किंवा क्षेत्र निवडताना 10वी पास झाल्यानंतर सायन्स घ्यायचा आर्ट्स घ्यायचा कॉमर्स घ्यायचा हा त्यांच्या टक्केवारी नसून त्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे त्यांनी पालकांनी त्यांना फोर्स करू नये का सायन्स घे आर्ट्स घे कॉमर्स घे कुठलंही क्षेत्र त्यांच्या इच्छेनुसार घेऊ द्या शेवटी त्यांना तो त्यांचा मूड असतो आणि एकच शेवटी सांगेन की जर पुढचं क्षेत्र निवडताना काय अडचण आलीच तर जे शिक्षित तरुण आहेत त्यांना विचारावं किंवा कुठल्या क्षेत्रात ॲडमिशन घ्यायचं कुठला जॉब निवडायचा याच्यामध्ये जर चॉईस करताना आले तर नक्की मार्गदर्शन घ्या आम्ही सदैव 24 तास तुमच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि पत्रकार साहेबांचा आभार मानेन की दरवर्षी अशा कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून आठवण करून देतात तर आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे रिझल्ट 10वी 12वीचे दोन्ही झाले आणि आपण एक दिवस ठेवू आणि तो ठेवतोच आम्ही आणि त्यांच्या खूप मेहनत राहते या कार्यक्रमासाठी त्यांचं एक विशेष आभार आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करीन त्याच्यापुढं खूप शिका खूप मोठे व्हा हीच अपेक्षा ठेवून मी थांबतो चांगला संदेश दिला आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आता जाणार आहोत प्रणाली आदिवासी वाडीमधील आदिवासी लोभेवाडीमध्ये एक नाव लौकिक केलेलं आहे 93% 40 पॉईंट या ठिकाणी गुण मिळून आपल्या मुलीला एक चांगलं असं त्यांनी मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थीला चांगलं शिक्षण पुढं वाटचालीसाठी त्यांनी काय प्रयत्न करणार आहेत आणि पुढे त्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थीने पुढे ॲडमिशन घेणार आहेत आणि काय संदेश द्यावे नमस्ते आणि धन्यवाद सर्वात पहिलं 10वी 12वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पुढील वाटचालीत त्यांना खूप शुभेच्छा आणि जे आपलं आता जे आपण नियोजन करत आहात सगळे ते अतिशय सुंदर आहे त्याच्यातून एक मुलांना विद्यार्थ्यांना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि नक्कीच ती त्यांनी जर आत्मसात केली कारण छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्या मुलांचं भविष्य घडवू शकतात आणि हा छोट्याखानी जो कार्यक्रम होतोय त्याच्याने मुलांचं नक्कीच भविष्यात ते यश संपादन करतील तर माझ्या मुलीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती आत्तापर्यंत विदाऊट क्लास आहे म्हणजे तिला एका दिवसाचाही कुठल्याही प्रकारचा क्लास लावला नाही याचं मूळ कारण असं की तिला मोबाईलपासून अजूनही वंचित ठेवलं आहे माझी दोन्ही मुलं आहेत ना दिवसातून फक्त एकेकाला 15 मिनिट मोबाईल देतो आम्ही म्हणजे मग तुम्ही आता सकाळी 5 मिनिट घ्या दुपारी घ्या रात्री घ्या त्या 15 मिनिटात तुम्ही काय ते तुमचं मनोरंजन ते करायचं कारण मोबाईल हे एक असं साधन झालं आहे की ते आपल्याला लाईफमध्ये खूप मागे टाकत आहे तर मुळात मोबाईलपासून त्यांना वंचित ठेवलं आहे मोबाईलचा वापर केला तिने फक्त जर काही समजलं नाही मॅथ्स असो सायन्स असो तर अभ्यासाचे जे त्याच्यात चांगल्या व्हिडिओज आहेत यूट्यूबला पण ते न बघता आपली मुलं दुसरीकडेच भरकटत जातात आणि अशा पद्धतीने ती कशी रोज आली की तिचं होमवर्क पूर्ण करणार संध्याकाळी 11-12 वाजता झोपणार रोज पहाटे 5 वाजता उठणार ॲक्च्युली आम्ही खूप नाराज झालो आमच्याही डोळ्यातनं अश्रू निघाले ते आनंद अश्रू नव्हते कारण तिची मेहनत अफाट होती
आणि त्या मानाने तिला मार्क्स कमी मिळाले तिच्या मेहनतीच्या मानाने, कारण तिने वर्षभर मेहनत घेतली. पण ठीक आहे, तिने यश संपादन केले, त्याच्यात आम्हाला नक्कीच कौतुक आहे तिचं. आणि आपणही जी कौतुकाची थाप तिच्या पाठीशी लादली आहे त्याचा नक्कीच भविष्यात उपयोग होईल. आताच ती मला वाटते 1 एप्रिलपासून तिचे ॲडमिशन आम्ही रोटरी स्कूल CBSE बोर्ड आहे तिथे खेडला, तिथे आम्ही 1 एप्रिलपासून तिला जॉईन केलं आहे. ॲक्च्युली आता आमचंही कुटुंब विभक्त झालं आहे. ती आणि तिची मम्मी तिकडे राहते, मी मुलं इकडे, आम्ही 2 संसार टाकले तिच्या शिक्षणासाठी. आणि भविष्यात तिला MBBS डॉक्टर बनवायचा प्लॅन चालू आहे. जर आपले आशीर्वाद आणि प्रेमाची छाया अशीच आमच्या पाठीशी राहिली तर नक्कीच ती यश संपादन करेल. बरं, आपण जो इथे छोटा कार्यक्रम करून माझ्या मुलीला जी आशीर्वाद दिलेत त्याचा नक्कीच भविष्यात फायदा होईल. धन्यवाद. ओके, धन्यवाद रवींद्र. खूप चांगला बोला तुम्हाला प्रणालीचे वडील यांनी केलेलं आहे. त्यांनी एक आता संधी दिला की त्यांनी मोबाईलपासून वंचित ठेवलेला आहे. 15 मिनटं फक्त मोबाईल त्यांना देत होते आणि आज मोबाईल दिला नसल्यामुळे आज तिने 93% मार्क पाडून आपल्या आदिवासी गावाचं आणि स्वतःचं नाव या ठिकाणी, वडिलांचं नाव त्यांनी या ठिकाणी रोशन केलेलं आहे. आपण त्यांना सुद्धा एक शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थी 10वी 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि इथं आपण थांबतोय. धन्यवाद.